अध्यक्ष महोदय, नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक व वैद्यकीय पर्यटन साठी प्रसिद्ध आहे। आज नव्या मुंबईमध्ये अनेक धार्मिक प्रार्थना स्थळ आहेत, सर्व जाती धर्माची प्रार्थना स्थळ आहेत। आपण उत्तरामध्ये दिलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिका, वन खातं असेल, त्याचप्रमाणे MIDC असेल, मध्य रेल्वे, सिडको या सर्व जागेवरती लोकांनी धार्मिक स्थळ बांधलेले आहेत, लोकवस्ती वाढलेली आहे। धार्मिक स्थळ जवळजवळ 18 पगड जातीची लोक आलेत मुंबईत। CBD सेक्टर 8 मध्ये वन खात्याच्या जागेवरती अनेक मंदिरं बनलेली आहेत। हिंदू धर्माची त्यांना सिडको नोटीस देते, वेळोवेळी तोडायला जातात। तिकडे चाललोय। मला असं सांगायचं अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण तिथे एका समाजाला सिडकोनी मंदिराची जागा दिलेली आहे, मग इतर संस्था सुद्धा त्या बांधलेली जी मंदिर आहेत 20-25 वर्ष छोटी आहेत, 4 गुंठे, 5 गुंठे, 1 गुंठे त्या डोंगराच्या परिसरामध्ये, तर मला असं वाटतं आपण एक धोरणात्मक निर्णय घेऊन शासनाने सर्व वन खातं असेल, सिडको, महानगरपालिका, रेल्वे यांची एक बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ज्या जमिनी आहेत त्या लोकांना, नाहीतरी असे अनधिकृत मंदिर बसलेलीच आहेत, जर आपण एक निर्णय घेऊन त्या 4 गुंठे किंवा 5 गुंठे जमीन त्या संस्थांना आपण दिलं तर आपल्याला पैसेही मिळतील। तसे अनधिकृत बसल्यात, तोडायला आल्यावर आम्ही लोकप्रतिनिधी फोन मारतो, मंदिरं तोडू नका। माझा आपला शासनाला प्रश्न आहे की एक धोरणात्मक निर्णय आपण मीटिंग घेणार का, आणि घेणार तर कधीपर्यंत घेणार? जर एका समाजाला एक न्याय देतो आपण, तिथे जागा देतो, तर इतर मंदिरांना का देऊ नये? सिडको 10 वेळा गेली, मी 10 वेळा पत्र दिलंय की आपण ही जी बांधलेली, आता तिथे खंडोबाचं मंदिर आहे, अय्यप्पाचं आहे, अंबाबाईचं आहे, अशी मंदिर आहेत। तर मला असं वाटतं आपण एक शासनाने मीटिंग घेऊन लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा अशी माझी। अध्यक्ष महोदय, जसं मी आता सांगितलं अध्यक्ष महोदय की 2009 पूर्वीची जी मंदिरं आहेत तर ती नियमित करण्याची पण सूचना आपल्या शासन निर्णयामध्ये आहे। लोकमान्यता तिथे असेल, सर्व विभागाचे अभिप्राय त्याच्यामध्ये मंदिर तिथेच नियमित करण्याचे असतील तर आपण निश्चितपणे ते तिथे नियमित करू अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे ज्यावेळेस निष्कासित करण्याची जेव्हा कार्यवाही होते अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण राज्य शासनाकडे पण यायची आपण मुभा त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।